नमस्कार, आपला महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ प्रियंका तिवारी। खबरों को विस्तार से जानेंगे। मुंबई में पत्रकारों से बात करते हुए उद्धव गुट के सांसद संजय राउत ने कहा कि शिंदे गैंग है और गैंग ज्यादा दिनों तक टिकती नहीं है। सुनाएंगे उन्हीं की जुबानी। जनता पक्ष असेल किंवा या राज्याचे मुख्यमंत्री असेल मी बोलणार नाही। पत्रकार परिषद होऊन जाऊ द्या। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणताही वाद असू नये या मताचे आम्ही आहोत। रक्षण नाहीये। भारतीय जनता पक्ष असेल किंवा या राज्याचे मुख्यमंत्री असतील ते राज्यपालांच्या संदर्भात शिवरायांच्या अपमानासंदर्भात गप्प बसले आणि दुसऱ्या विषयाकडे वळतायत। सुरुवात करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय अर्धवट सोडता येणार नाही। तो अजून जिवंत आहे। त्याच्यावर लक्ष तुम्ही बाजूला वळवू शकत नाही त्या विषयावर। औरंगाबादचं नामांतरण करण्याच्या वेळी आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर असं त्याचं नामांतरण करावं अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली। बघा कोण काय मागण्या करतात त्याकडे लक्ष द्यायचं कारण नाहीये। संभाजीनगर हे नामकरण झालेलं आहे। जे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने झालेलं आहे। सर गेल्या 16 महिन्यामध्ये 8.3% बेरोजगारी वाढली आहे। सरकार म्हणतो की 2 लाख रोजगार देंगे, 10 लाख रोजगार। नहीं वो तो 2 करोड़ की बात कर रहे हैं। 2 करोड़ का थे। वो तो एक साल में 2 करोड़ की बात कर रहे थे। महाराष्ट्र में सबसे ज्यादा बेरोजगारी बढ़ गई, इसलिए महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बेरोजगारी वाढली। कारण मुंबईसह महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योग हे दुसऱ्या राज्यात पळवले बरं का। पुढे पळवले, गुजरातमध्ये पळवले। तो वहीं उद्धव गुट के सांसद संजय राउत ने दीपक केसरकर के लिए कहा कि 2024 में दीपक जेल जाने के लिए तैयार रहे। बोलणार नाही। पत्रकार परिषद होऊन जाऊ द्या। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणताही वाद असू नये या मताचे आम्ही आहोत। त्या महाराष्ट्राच्या इतिहासात त्या दोन छत्रपतींचं प्रचंड मोठं योगदान आहे। तुम्हाला मी कालही सांगितलं की महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर राज्यांना भूगोल आहे, पण तो इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे। पण जे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाविषयी अजित पवारांच्या विरुद्ध बोंबा मारताय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरती मूग गिळून का गप्प आहे? राज्यपालांच्या दारात जाऊन ते आंदोलन का करत नाही? राज्यपाल हटावची घोषणा का करत नाही? राज्यपालांनी माफी मागावी असं का सांगत नाही? तर त्यांचे दुसरे जे एक दिल्लीतले आहेत कोई सुधांशु त्रिवेदी त्यांनी जो शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्यावर ते का बोलत नाही? सातारा से खबर है। बता दें कि मंत्री अतुल सावे ने संजय राउत पर बोलते हुए कहा कि सामना पर संजय राउत के विचार रोज बदल रहे। उन्होंने आगे कहा कि बाला साहेब ठाकरे ने कभी भी उन लोगों के करीब जाने की कोशिश नहीं की जिन्हें उद्धव ठाकरे अपनी गोद में बिठा रहे हैं। रोज त्यांचा विचार बदलते। एका दिवशी एका म्हणजे तुम्ही पूर्वीपासून बघाल तर स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळेस म्हणजे हयात होते त्यावेळेस त्यांनी कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध केला। फक्त आज सत्ता त्यांच्या हातात येण्याकरता त्यांनी ज्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले त्या लोकांची कधी बाळासाहेबांनी कधीही जवळीक करायचा प्रयत्न केला। बाळासाहेबांचं तुम्हाला जर विधान ऐकत असेल की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर जावं लागेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करून टाकेल, अशा भाषणाच्या क्लिप आपण सगळ्यांनी ऐकलं असेल। आणि आज उद्धव ठाकरे सेना ही त्यांच्याशी मिळवणी करून काम करते, त्याच्यामुळे त्यांना त्या सगळ्या अडचणी येत आहेत। बरं, एक शेवटचा प्रश्न सर। भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता विश्वास पाठक ने मुंबई के बीजेपी कार्यालय में आयोजित एक पत्रकार सम्मेलन के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के द्वारा नोटबंदी किए जाने को सही ठहराया। विश्वास पाठक ने कहा कि 2014 से पहले आतंकवाद और नक्सलवाद चरम पर था। ये संगठन काले धन का बड़े पैमाने पर उपयोग कर रहा था, इसलिए मोदी जी ने नोटबंदी की थी।
ये हम निरंतर देख रहे हैं, हमारी अर्थव्यवस्था तेजी से बढ़ रही है। देखिए 2014 के पहले भी हम सभी लोग ये जानते थे कि बहुत बड़े पैमाने पे एक पैरेलल ब्लैक मनी की इकोनॉमी है, उसके ऊपर प्रहार करना जरूरी था। आतंकवाद ब्लैक मनी के कारण ही पनप रहा था, नक्सलवाद उससे कारण ही पनप रहा था। तो उसको कर्टेल करने के लिए मोदी जी ने सरकार में आते से 2016 में एक बड़ा कदम उठाया, जो कदम की तब निंदा की गई, लेकिन वह कदम कैसे सही था ये हम निरंतर देख रहे हैं। हमारी अर्थव्यवस्था तेजी से बढ़ रही है। हमारा जो 11वें क्रमांक पे नंबर था इकोनॉमी का, वो 5वें क्रमांक पे आ गया है। जीडीपी का साइज 2 ट्रिलियन से 3 ट्रिलियन पे चले गया है। इसलिए ये तो सही हो रहा था, लेकिन जो हमारी विरोधक है, अपोजिशन पार्टी है, प्रतिपक्ष है, उन्होंने जो इस प्रकार की बातें उठाई थी। एनसीपी नेता धनंजय मुंडे की कार बीड परली में आधी रात को दुर्घटनाग्रस्त हो गई। हादसा परली शहर के मौलाना आजाद चौक पर हुआ और गाड़ी का अगला हिस्सा बुरी तरह से क्षतिग्रस्त हो गया। हालांकि धनंजय मुंडे विधानसभा क्षेत्र के कार्यकर्ताओं की बैठक और काम पूरा कर घर जा रहे थे, तभी चालक ने वाहन से नियंत्रण खो दिया और ये हादसा हो गया। हादसे में धनंजय मुंडे के सीने में चोट लगी है और डॉक्टर ने उन्हें आराम की सलाह दी है। दोपहर में धनंजय मुंडे को लातूर से एयर एम्बुलेंस से मुंबई के ब्रीच कैंडी अस्पताल में भर्ती करवाया गया है। नवी मुंबई से अगली खबर है। बता दें कि हादसों को रोकने के लिए एसटी निगम की नई पहल सामने आई है। बता दें कि हादसों के मुख्य कारणों पर नजर डालें तो शराब पीकर गाड़ी चलाना प्रमुख कारण है, लेकिन अब एक एसटी निगम ने इसका हल निकाला है और कार चलाने से पहले ही ड्राइवर की शराब की जांच की जा रही है। मागचा उद्देश नवीन काही नाही, हे सर्व नापा महामंडळाच्या नियमानुसारच आहे। याबाबत वेळोवेळी आमचे एमडी साहेब, आमचे VCMD साहेब आणि आमचे सर्व महाव्यवस्थापक, आमचे विभाग नियंत्रक सर्वजण वेळोवेळी आदेश देत असतात। या तपासण्या रुटीनचा एक भाग असतो आणि जे नशापानामुळे वगैरे जे अपघात झालेले दिसून येतात बाहेर आपण रस्त्यावर, त्याला आळा बसावा। वास्तविक पाहता एसटीचा चालक हा प्रशिक्षित असतो, तो नशापान वगैरे या भानगडीत कधी दिसून येत नाही, पण तरीही आपल्याला कुठलीही शंका नको म्हणून आम्ही या सर्व तपासण्या करत आहोत। या तपासण्या करताना अद्यापर्यंत आम्हाला कुणीही असं आमचा चालक आढळून आला नाही की ज्याने नशापान केलेलं आहे। हे वर्षानुवर्षे जुनीच प्रोसिजर आहे। आता आम्ही एक 4-5-6 दिवसापासून नव्या वर्षाच्या प्रारंभाच्या ह्याच्यावर आम्ही चालू केलं आणि हे कंटिन्यू। बिजली वितरण कंपनियों के निजीकरण के विरोध में राज्य भर में बिजली वितरण कंपनी के कर्मचारी 72 घंटे की हड़ताल पर चले गए हैं। धुले जिले में करीब 800 कर्मचारी हड़ताल पर चले गए हैं और अब तक जिले के करीब 10 से 15 विद्युत उपकेंद्रों में बिजली आपूर्ति बाधित है। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी के कर्मचारी आज से 72 घंटे के लिए हड़ताल पर चले गए हैं। बता दें आपको कि बिजली वितरण कर्मचारियों के भूख हड़ताल पर जाने से धुले जिले में बिजली वितरण कंपनी के उपभोक्ता सबसे ज्यादा प्रभावित हुए हैं। सर्व संघटनांनी खासगीकरणाच्या विरोधात संपावर जाण्याचा निर्णय घेतला आणि 72 तासात संपाला सुरुवात देखील झाली। कारण हा संप जो आहे तो वीज कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी नसून हा राज्यातील जी काही जनता आहे त्या जनतेच्या भवितव्यासाठी महत्वाचा आहे। जनता जर टिकली तरच वीज वितरण कंपनी टिकू शकते, हा त्यामागचा मोठा उद्देश आहे। कारण सरकारने ज्या गोरगरीब जनतेवर अन्याय करायला सुरुवात केली आणि काही ठराविक लोक उद्योगपती यांना पाठीशी घेऊन या बाबतीत आमच्या वीज कंपनीचे जे प्रशासन आहे
त्यांनी काही त्यांच्या मार्फत काही खाजगी ठेकेदारांना विनंती करून त्यांच्याकडनं काही तात्पुरता स्टॉक त्यांनी अवेलेबल करून घेतलेला आहे असं आम्हाला कळतंय. परंतु बऱ्याच ठिकाणी खाजगी ठेकेदारांनी देखील नकार दिलेला आहे. अनेक ठिकाणी आउटसोर्सिंगचे जे आमचे स्टाफ होते त्यांना देखील विनंती केली आहे, त्यांच्या कंपनीला देखील विनंती केली आहे, परंतु त्याचे देखील जवळपास 80 ते 90% लोकांनी नकार दिलेला आहे. या बाबतीत आमच्या वीज कंपनीचे जे प्रशासन आहे त्यांनी काही यवतमाल से खबर है, बता दें कि बिजली वितरण कंपनी के निजीकरण का कर्मचारियों ने विरोध किया है। दरअसल बिजली वितरण कंपनी के निजीकरण का काम चल रहा है, इसका बिजली वितरण कंपनी की संघर्ष समिति ने विरोध किया। हालांकि इस पर ध्यान नहीं दिया गया, इसलिए संगठन ने 72 घंटे की हड़ताल का आह्वान किया है। या आमचा संप सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. आमच्या मागण्या काही आर्थिक मागण्या काही नाही आहे. या देश जे विकास धोरण सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे तेच राबवण्याचं या सरकारनं, शिंदे सरकारनं आखलेलं आहे. 1 महिन्याआधी आम्ही नोटीस दिली, कोणती चर्चा झाली नाही. जी झाली ती मंत्री स्तरावर झाली नाही आणि काल नोटीस पाठवली का तुम्ही चर्चेला या. आमचा संप रात्री 3 तारखेच्या रात्री मध्यरात्रीपासून चालू झालेला आहे आणि जे काही प्रकल्प आमचे उभे आहेत तिथून लाईन सप्लाय जो होणार होती ती खंडित होणं चालू झालेली आहे. आज पुन्हा नागपूर, कोराडी, खापरखेडा येथील लाईन बंदच्या अवस्थेत आलेली आहे. केव्हाही लाईन बंद होऊ शकते, याला सरकार जबाबदार आहे आणि लाईन बंद करणं हा आमचा उद्देश नाही. लाईन बंद झाल्यावर चालू करणारी यंत्रणा याच्याजवळ. जलगांव में विभिन्न मांगों को लेकर बिजली कर्मचारियों ने अनिश्चितकालीन हड़ताल की बात कही है। दरअसल विभिन्न मांगों को लेकर राज्य भर के महावितरण के कर्मचारी और अधिकारी आज से 72 घंटे के अनिश्चितकालीन हड़ताल पर चले गए हैं। ऐसे में आधी रात से ही राज्य भर में कई जगहों पर बिजली गुल होने की तस्वीरें भी सामने आई हैं। महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता अधिकारी संघर्ष समिती जनतेच्या मालकीचा वीज उद्योग वाचवण्याकरिता आज दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी 72 तासांचा संप आज आम्ही पुढील मागण्यांकरिता आम्ही आज संप करत आहोत. तर आमच्या मागण्या आहेत: महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील खाजगीकरण धोरण बंद करा. दुसरी मागणी आहे महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका. तिसरी मागणी आहे कंत्राटी, आउटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा. चौथी मागणी आमची आहे बता दें कि महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी हड़ताल समिति की ओर से आज औरंगाबाद में महाराष्ट्र राज्य विद्युत निगम के कार्यालय के सामने अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया गया है और पदाधिकारियों ने कहा है कि ये हड़ताल सार्वजनिक स्वामित्व वाले बिजली उद्योग को बचाने के लिए है। संयुक्त कृती समितीच्या वतीने मागील 1 ते 1.5 महिन्यापासून महाराष्ट्र शासनाला नोटीस देण्यात आली आहे आणि सदर नोटीसकडे कोणत्याही स्वरूपाचं लक्ष न दिल्यामुळे आणि ऐन संपाच्या आदल्या दिवशी चर्चेस पाचारण केल्यामुळे हा संप वीज अधिकारी अभियंता यांच्या मनात नसताना देखील केवळ शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे हा संप आम्हाला करावा लागत आहे. आणि या संपामागची पार्श्वभूमी अशी आहे की हा संप कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नाही किंवा कर्मचाऱ्याच्या हिताच्या एकाही मागणीसाठी नाही. हा फक्त जनतेचा उद्योग जगला पाहिजे. अदानी सारख्या या उद्योग खाजगी कशात न जाता हा उद्योग जगला पाहिजे. जनतेचा उद्योग कसा जगेल यासाठी सर्व वीज ग्राहकांना सोबत घेऊन हा संप केवळ ग्राहकाच्या मालकी हक्काचा वीज उद्योग जगला. खाजगीकरणाला आम्ही यासाठी विरोध करतोय कारण टप्प्याटप्प्यानं हे खाजगीचं स्लो पॉयझन या वीज उद्योगामध्ये घुसवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे.
2019 नंतरची सबस्टेशन यांनी 100% खाजगीकरणाला दिली, यांनी जलविद्युत प्रकल्प महानिर्मितीच्या खाजगीकरणाला दिली आणि आता त्यावर कहर केला तो म्हणजे मुंबईच्या आजूबाजूचा झालरपट्टा चांगला वसुलीचा भाग यांनी 100% प्रायव्हेटला देण्याचा मार्ग केलेला आहे। यामुळे होणार काय, ग्राहकांना सबसिडीचा विषय येणार आहे, याने आणखी परिणाम असा होणार आहे की कृषी ग्राहकांना वीज महाग मिळणार आहे, बीपीएल धारक ग्राहकांना जी आपण स्वस्तात वीज देतो ती महाग होणार आहे। म्हणून साठी हा वीज उद्योग टिकण्यासाठी वाचवण्यासाठी आम्ही सर्व वीज उद्योगातील 86,000 वीज कर्मचारी अधिकारी अभियंता। दरअसल राज्य भर के बिजली कर्मचारियों की हड़ताल में चंद्रपुर जिले के कर्मचारी भी शामिल हुए। चंद्रपुर महोशनेक पावर स्टेशन के 3,000 कर्मचारियों के इस हड़ताल में शामिल होने से बिजली उत्पादन प्रभावित हुआ है। महावितरण और महाप्रशिक्षण के कर्मचारियों के भी हड़ताल पर चले जाने से चंद्रपुर जिले के विभिन्न तालुकों में बिजली आपूर्ति बाधित होने लगी है। आपको बताते चले कि यूनियनें अडानी के द्वारा निजी निवेशकों को बिजली वितरण क्षेत्र में प्रवेश करने की अनुमति देने का विरोध कर रही हैं। खाजगीकरणाविरुद्ध आम्ही संयुक्त कृती समितीने हा एक संप आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये आमच्या महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि या सगळ्यांनी आम्ही कुठल्याही एम्प्लॉईच्या विरुद्ध आमचा अन्याय होणार नाही आणि अदानीने जे खाजगीकरणासाठी वीज समांतर परवाना मागितलेला आहे तो रोखण्यासाठी आणि आपल्या सामान्यांना मिळणारी जी सबसिडी आहे किंवा जे सामान्य ग्राहकांना मिळणारे वीज दर यांच्यासाठी सुद्धा आमचा लढा आहे आणि हा लढा फक्त आमचा वीज कामगाराचा नसून हा सामान्य ग्राहकांसाठी सुद्धा आहे। जर आज आंबेडकरांची विचार आहे तर लोकशाही ही भांडवलदारांच्या हातात दिली तर आपली जनता नक्कीच गुलामगिरी होईल आणि या जनतेला गुलामगिरी पासून वाचवण्यासाठी आम्ही हे पगारवाढ किंवा बोनस याच्यासाठी हा संप करत नसून तर आपल्या सामान्य ग्राहकासाठी तसेच आमच्या वीज कंपन्यांचं खाजगीकरण रोखण्यासाठी हा आम्ही संयुक्त समितीने लाक्षणिक संप काल रात्री 00 पासून या ठिकाणी चालू झालेला आहे। हा संप वीज कर्मचाऱ्यांचा खाजगीकरणाच्या या कंपनीला खाजगीकरणाच्या विरोधात लढा देण्यासाठी हा संप आयोजित केलेला आहे आणि ही सरकारी मालमत्ता असलेली वीज कंपनी प्राइवेट भांडवलदाराच्या हातात जाऊ नये। महाराष्ट्र के चंद्रपुर से जो घटना सामने आई है वो उन सभी को सावधान करने के लिए बेहद जरूरी है जिनके पास मोबाइल है। जी हां, चंद्रपुर के बल्लारपुर शहर में रहने वाले भाऊराव आसवले शाम के समय रोजाना की तरह वॉक पर निकले थे। उनका सैमसंग कंपनी का मोबाइल उनकी जेब में था। भाऊराव को अपनी जेब में कुछ गर्म सा महसूस हुआ तो उन्होंने जेब में रखे मोबाइल को हाथ लगाया। मोबाइल बेहद गर्म था और देखते ही देखते मोबाइल से धुआं निकलने लगा। भाऊराव बेहद घबरा गए। वो जेब से मोबाइल को निकालते तब तक मोबाइल में आग लग चुकी थी। मरता क्या ना करता, उन्होंने जेब में हाथ डाला और मोबाइल को जेब से निकालकर बाहर फेंक दिया। मोबाइल को बाहर फेंकते ही मोबाइल में ब्लास्ट हो गया। समय रहते मोबाइल को बाहर फेंक दिया इसलिए भाऊराव बाल बाल बच गए। इस घटना में हालांकि उनके पैर और हाथ में मामूली झुलसन आ गई है, वे झुलस गए हैं और उनकी पैंट भी बुरी तरह से फट गई थी। होता मी वॉकिंगला निघालो होतो, अचानक मला गरम वाटायला लागलं। तेव्हा मी पाहिलं तर माझा मोबाईलवरून धुवा निघून राहिला होता। धुवा निघता निघता मग मी त्याला एकदम म्हणजे माझ्या खिशामध्ये असताना धुवा निघाला तर माझा पॅन्ट आणि माझी स्क्रीन जळली होती। तर तेव्हा मी त्या मोबाईलला काढून फेकून दिलं बाहेर ब्लास्ट झाल्यानंतर। आता याच्यामध्ये माझं आज ब्लास्ट अगर झालं असता खिशामध्ये तर माझं गेलं असतं, जीवन माझं नष्ट झालं असतं आज। कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे तुमचा? सॅमसंग कंपनीचा आहे। कधी घेतलेला होता हा? आता जवळपास यवतमाल में 20 लाख की लूट करने वाली गैंग हवालात पहुंच गई है। बता दें कि खनन में मिले सोने को कम कीमत पर बेचने का लालच देकर
एक सराफा व्यवसायी से 20 लाख की रंगदारी मांगने वाले गिरोह का भंडाफोड़ हुआ है। इनके पास से 6,20,000 रुपए नगद जब्त कर चारों आरोपियों को 3 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया गया है। 22 रोजी आपल्याकडे महागाव येथे 766/2022 येथे कलम 420 आणि 395 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच्यामध्ये फिर्यादी जे आहे ते सुरेंद्र प्रकाशराव गावंडे हे व्यावसायिक सराफा व्यावसायिक आहेत आणि खोदकाम करताना सोन्याचे नाणी मिळाले आणि रिअल सोन्याचे नाणी आहेत असं यांना आमिष दाखवून तुम्ही या ठिकाणी या आणि तुम्हाला ही सोन्याची नाणी 1.5 किलो सोन्याची नाणी जी आहेत ही 20 लाख रुपयाला देतो असं सांगून त्यांना असं पटवून या संबंधित व्यक्तीला एका ठिकाणी बोलवण्यात आलं आणि नंतर मग या सर्व 8-10 लोकांनी तिथं दगडफेक करून त्याच्याकडनं ही 20 लाख रुपये रक्कम जी आहे ही ओढून घेऊन गेले होते। तर हा दरोडा घडल्यानंतर इथं गुन्हा दाखल। नासिक से खबर है, बता दें आपको कि धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज को लेकर नेता प्रतिपक्ष अजीत पवार का बयान सामने आया। विधायक डॉक्टर चांदवाड़ तालुका भारतीय जनता पार्टी ने राहुल अहेर के नेतृत्व में और शिवसेना पार्टी की ओर से बाला साहेब ने यहां विरोध प्रदर्शन किया। अजित पवार यांनी जे काल बेतालपणाचं वक्तव्य केलेलं आहे त्यातून हिंदू धर्माचा तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेला जो काही त्यांनी धोका पोहोचवलेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना चांदवड तालुका या पक्षातर्फे तसेच आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो। अजित पवारांनी या बेताल वक्तव्याचं लवकरच माफी मागावी तसेच त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष चांदवड तालुक्यात मोठ्या अशा स्वरूपात आंदोलन उभे करेल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल। सोलापुर से खबर है, बता दें कि आबकारी विभाग का एक कर्मचारी 20,000 की रिश्वत लेते फंस गया। राज्य आबकारी विभाग के एक कर्मचारी को आबकारी विभाग ने शराबबंदी के मामले में आरोपी को जमानत दिलाने में मदद करने के एवज में 30,000 रुपए की रिश्वत मांगते हुए रंगे हाथों पकड़ लिया है। आज लाच उत्पन्न प्रतिबंध विभाग सोलापूर यांच्याकडून राज्य उत्पादन शुल्क येथील शिपाई मलंग गुलाब तांबोळी वय 33 वर्ष यांनी यातील तक्रारदार आहेत यांच्याकडे प्रथम 30,000 रुपयाची मागणी केली आणि तडजोडीनंतर 20,000 रुपयाची मागणी करण्याची स्वीकारण्याची संमती दिली। या संबंधी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील तक्रारदार आहेत यांच्यावरती राज्य उत्पादन शुल्क यांचे भरारी पथक आहे यांच्याकडून कारवाई करण्यात आली होती आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेलं होतं तक्रारदारांना। त्या तक्रारदार जामिनावरती सुटका झाल्यानंतर हे जे आलोचे आहेत मलंग गुलाब तांबोळी यांनी तक्रारदार यांना कॉन्टॅक्ट केला आणि तुम्हाला आम्ही जामिनासाठी मदत केलेली आहे आणि या गुन्ह्यामधून और इसी के साथ इस खास पेशकश में मेरे साथ बस इतना ही। आप देखते रहें आर्या।